तपास यंत्रणा ज्या कुर्मगतीनं काम करतायत त्यावरती आक्षेप, तर अपघात की घातपात हा मुद्दा अजूनही कायम राहतो. अजित पवारांच्या अपघाताबद्दल रोहित पवारांकडून अद्यापही शंका उपस्थित. विमान मुद्दाम आदळण्यात आलं. रोहित पवारांकडून शंका व्यक्त, तर खोटी कागदपत्र तयार करण्याचं काम होत असून आम्हाला डिजिटल कागदपत्र हवी आहेत, पवारांची मागणी. व्हीएसआर कंपनीचे अनेक राजकारण्यांशी संबंध, टीडीपीसह अनेक नेत्यांचा व्हीएसआरच्या मालकांसह व्यवसाय, कडक चौकशीसह कंपनीवर कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीची राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देत काल मागणी. त्यानंतर फडणवीस आज शहांना या संदर्भात पत्र लिहिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींकडून एआय समिट निमित्त परदेशी पाहुण्यांसाठी आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार. पुण्याच्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा रिपोर्ट प्राप्त झालाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, तर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून खरगे समितीनं शिफारसी केल्या, त्या संदर्भात चर्चा करणार, बावनकुळेंची माहिती. महाविकास आघाडीकडून शरद पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता, उद्धव ठाकरेही त्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती, तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांचं नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती. त्यामुळे आजोबा आणि नातू राज्यसभेवर जाण्याची शक्यता. मुस्लिम आरक्षणाला स्थगिती देऊन सरकारनं मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदाणली आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून एक्सपोस्ट करत सरकारच्या निर्णयाचा निषेध. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं की बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेसोबत कोणतीही छेडछाड होऊ देणार नाही. मुस्लिम आरक्षणाचा निर्णय रद्द झाल्यावर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकर प्रकरणाचा तपास अपूर्ण का? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची असीम सरोदे यांच्यामार्फत कोल्हापूर पोलिसांना नोटीस पाठवत विचारणा. पुण्याच्या भिगवणमध्ये गाडीवरून जाताना मुलीचं अपहरण, आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत मुलीचं अपहरण केलं. गुन्हा दाखल करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी. अपहरण प्रकरणी आज भिगवण बंदची हाक, ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या. काही काळ पुणे सोलापूर महामार्ग देखील रोखून धरला. इंदापूर भिगवण अपहरण प्रकरणी आरोपी आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना. अद्यापही मुलीचा शोध घेण्यास पोलिसांना यश नाही. अपहरण झालेल्या मुलीचं 22 तारखेला लग्न, खरेदीसाठी जात असताना अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती. भिगवण प्रकरणात इंदापूरमध्ये होणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. तणाव निर्माण होऊ नये, तसंच उद्या शिवजयंती असल्यामुळे पोलिसांनी सभेसाठी परवानगी नाकारली. भिगवण प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची माहिती. लोकभावना म्हणून भिगवणमध्ये मोर्चा निघणार असून त्याला उपस्थित राहणार, पडळकरांची प्रतिक्रिया. मुस्लिम आरक्षण प्रमाणपत्र स्थगितीचा निर्णय घेऊन सरकारनं मुस्लिम बांधवांना रमजानची भेटच दिली. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची सरकारवर उपरोधिक टीका. रायगड जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रित सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली. सुनील तटकरेंनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव ठेवल्याची चर्चा. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकून शिवसेना सत्तेबाहेर राहण्याची शक्यता. भिवंडी महापालिकेत शिवसेना भाजप दोघांकडून महापौर पदासाठी अर्ज. एकीकडे शिवसेनेनं भाजपसोबत राडा झालेल्या कोणार्क आघाडीला जवळ केल्यानं भाजपत नाराजी, तर भाजपचे काही नाराज नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती. भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मुलाच्या लग्नाच्या आमंत्रणाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची भेट घेतली. धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी धान बोनस प्रति हेक्टर 20,000 रुपये करा, मुनगंटीवारांची मागणी. अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी या भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागात शिवसेनेची एंट्री. शेवगाव नगर परिषदेत शिवसेनेच्या नगराध्यक्षा तर माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडेही शिवसेनेत आल्यानं या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढली आहे. पुणे पालिकेत सुप्रिया सुळेंची अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाला भेट. पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि पालिकेचे सभागृह नेते आणि भाजप नेते गणेश बेडकर यांच्याशी सुळेंचा संवाद.
पुणे स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भीमाले यांची वर्णी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून भीमाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब. शिवजयंतीच्या आधी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला रंगला द फोक आख्यान हा सांस्कृतिक कार्यक्रम. यावेळी शिवप्रेमींसह आमदार शरद सोनावणेंनीही जल्लोष करत सामूहिक नृत्य केलं. शिवजयंतीनिमित्त जुन्नरमध्ये हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं आयोजन. या महोत्सवात बैलगाडा शर्यतीचं आयोजन. राज्यभरातील 400 बैलगाडा मालक सहभागी. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शर्यतीचं आयोजन. नाशिकमध्ये शिवजयंतीनिमित्त छत्रपती सेनेच्या वतीनं भव्य देखावा साकारण्यात आला. अजिंक्य किल्ल्यावरती महाराजांनी वापरलेल्या राजगादीची सुबक आणि भव्य प्रतिकृती साकारून इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न. पंढरपुरात शिवजयंतीनिमित्त भाजपकडून चंद्रभागेची सफाई. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येत ही साफसफाई केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.